पुन्हा एकदा तुम्हाला भेटण्यासाठी ते आलेलो आहोत. आपण पाहतात 6GPL 2024 हे अभूतपूर्व सोहळा स्पर्धा आता अखेरकार शेवटाकडे निघताना आपल्याला पाहणं होते. सेमीफायनल एकमेव सेमीफायनल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहणं होते. फायनल मध्ये प्रवेश केलेले संघ आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस स्काय 11 बामनोली, मंदारराज पवार आणि त्याचबरोबर अनिलजी पवार साहेबांचा मालकीचा संघ अखेरकार 12 संघामधून तो फायनलच्या फेरीमध्ये आपल्याला प्रवेश आपला निश्चित करताना पाहायला मिळाला. आणि त्यानंतर मग विचार केला तर दुसरी टीम कोणती, तर त्यासाठी चाललेली ही मॅच मैदानाच्या आतमध्ये एका साईडला टीम सालेग्राम ग्रुप ग्रामपंचायतची टीम, दुसऱ्या साईडला टीम कुलस्वामिनी वारक काळे भैरव कुशडे हा संघ मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करताना पाहणं होते. पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहणं होते. ज्यावेळेला 2 षटका अखेरची धावसंख्या धबकवरती पाहणं होते 25 आकड्यावरती 25 ऑन स्कोर कार्ड. ज्यावेळेला सुशील संघाचा संघनायक मैदानाच्या बाहेर गेलाय आणि त्याच्यानंतर मग आता आपला न्यू बॅटर तो म्हणजे अंगद मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहणं होते. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील आमचे संघ जोडले गेले. संपूर्ण दिवसभरामध्ये आपण त्यांचा आवाज देखील पाहणं होतो. लोणी गावाला बिलॉंग करणार ऋषी टेंबे यांचं देखील आपण करूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत. षटका दिला पहिला बॉल असणार आहे. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती पहिला बॉल यावेळेला बादची कडा घेतली पाठीमागच्या दिशेने शॉट थर्ड मॅनला गली रिझनला कॅच टिपलाय संपला. आणखीन एका बॅटरचा खेळ धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. आपल्याला मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतील. परंतु ऑलमोस्ट 13 बॉलचा खेळ इथे संपू शकला. तुमची धावसंख्या 25 होते. ऋषी काय सांगतो त्या पद्धतीने सेमीफायनलची मॅच आहे, प्रेशरवाली मॅच आहे आणि त्याच्यामध्ये अद्यापर्यंत 25 धावा किती धावापर्यंत इथे बनवण्याचा प्रयत्न टीम साले ग्रामपंचायत या संघाचा असणार आहे. संजय सर पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या, त्यानंतर 12 धावा आल्या. परंतु या सामन्याचा विचार केलात ना तर या सामन्यामध्ये धावा कराव्या लागतील, कारण की गोलंदाजी करणाऱ्या संघामध्ये सुद्धा पाहिलात ना तर 2 चांगले फलंदाज आहेत. सगळं पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतरची उसळी प्राप्त एक्सपेक्ट केली होती ना फलंदाजाने, तितकीशी आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि त्या कारणाने एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु खेळपट्टीवरती स्ट्राईक एंड वरती अजूनही संघाचा महत्वाचा खेळाडू मृणाल बंदुकडे आपल्याला पाहायला मिळतोय. 6GPL अद्यापर्यंत या खेळाडूची चांगली राहिली आहे. बॅटिंग असो, बॉलिंग असो किंवा फिल्डिंग असो, तीनही क्षेत्रामध्ये अगदी अव्वल दर्जाची कामगिरी मृणालने केली आहे. आता इथून पुढे कशा पद्धतीने कामगिरी करेल तेही पाहायचं. संघाची धावसंख्या 26 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 30 चालू आहे. बामनोली एंड कडून गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज गणेश आपण आता पाहतोय. रोना स्टार्टिंग इनला सेमीफायनलची मॅच, एकमेव सेमीफायनल आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये आणि ह्या 2 संघामधील मॅच. मृणालने तडवलेला हा आक्रमण 2 खेळाडू होते. 2 खेळाडूच्या अगदी मधून सुईमधून धागा काढावा त्या पद्धतीचा स्ट्रोक. बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या पार. संघाची धावसंख्या लब्बवरती पाहायला मिळाली. पोचली आहे 30 आकड्यावरती 30 रन ऑन स्कोर कार्ड. याही वेळेला खोला टाकलेला बॉल, वेट अँड वॉच पॉलिसी, फॅन्टास्टिक, फॅब्युलस, ट्रिमेंडियस बॉल. याही वेळेला सीमारेषेच्या बाहेर षटकार. ज्या पद्धतीने मृणाल अद्यापर्यंत बॅटिंग करतोय, चांगली टुर्नामेंट त्यासाठी राहिली आहे आणि आता पाहिलेला आपण हा षटकार. मृणाल जर का पाहिलं ना तर पहिल्या मॅच पासून त्याची चांगली कामगिरी राहिली आहे आणि या वेळेला पाहिलं ना तर चांगला फटका त्याच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळाला आहे.
संजय सर मृणाल पाहिलात ना तर फटके मारतो पण आणि खूपच दूर मारतो. हा बॉल सुद्धा मैदानात नवीन द्यावा लागतो. मृणालची कामगिरी या स्पर्धेसाठी सकाळपासून मी सुद्धा पाहतोय, चांगली कामगिरी राहिली आहे त्याची या 6GPL मध्ये. मृणाल मैदानाच्या आतमध्ये नाव आपल्याला इथे गाजताना मागवतोय. अगदी चांगल्या दर्जाची बॅटिंग करतोय. हा सपने उनके ही सज होते, इनके सपनों में जान होती है, वरना पंखों से कुछ नहीं होता, असली उड़ान तो हौसलों में होती है. हौसले बुलंद खेळाडूचे आणि अगदी त्याच वेळेची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना बाण होते मृणाल बंधूकडे. ह्या वेळेला बॅटची गडा कॉमेंटेटरची नजर ही फार वाईट असते. तारीफ केली काय, मृणाल बंधूकडे मैदानाच्या बाहेर गेला काय, मोठा धक्का विकेटचं होतं. 36 धावा फलकावरती पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत. योगेश बक्कम मैदानात दाखल झाले आहेत. यावेळेला पाहिलं ना तर बराचसा यष्टांच्या बराचसा दूर टाकलेला चेंडू, शेवटचा चेंडू होता आणि शेवटच्या चेंडूवरती पाहिलं ना तर बॅटिंग फिरवायला संधी दिली नाही या बॅटरला. शेवटचा चेंडू आलाय निर्धाव. पहिल्या डावाचा खेळाचा विचार केलात ना तर 36 धावा फलकावरती पाहायला मिळतात आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 36 धावा आणि जर का धावा पार करायच्या असतील ना तर 37 धावा करायला लागणार आहेत. काय म्हणाल संजय सर, या धावा बनल्या जातील का रोखल्या जातील? निश्चितच पहिल्या पूर्वार्धाचा खेळ होता. 36 धावा फलकावरती 12च्या सरासरीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहणी आली. आता 37 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये पहा 13 धावा आल्या, त्यानंतर मग 12 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा. उतरता क्रम आपल्याला मला मैदानाच्या आतमध्ये या तिन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून पाहणी आला. व संचे गुणलेखक तेजस्वी वाडवाव यांचं देखील खूप सारं कौतुक करावं लागणार आहे. अगदी अचूक माहिती आमच्या पर्यंत पोहोचवतात आणि आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून करतो. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि तहार गेलं तर 37 धावा म्हणजे इथून त्या धावा 6 होऊ शकतात आणि त्याचबरोबरने ज्या पद्धतीने गोलंदाजाचा तोफखाना असलेली ही टीम आहे ना, म्हणजे टीम साले ग्रामपंचायत, या टीम मध्ये विचार केलात ना तर मृणाल बंधुगडे सारखा जलद गतीचा गोलंदाज, सुशील ढाकवळ सारखा एक मेन आयकॉन आणि त्याचबरोबर आणखीन एक गोलंदाज, या 3 गोलंदाजावरती आता संपूर्ण भविष्य आता टीम साले ग्रामपंचायत संघाचं आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल सगळे बाकी आहे. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 37 धावसंख्येचा इथे करायचं पाठलाग. आता बराचसा प्रेक्षक वर्ग मैदानाच्या चौथी बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर टेनिस cricket.in या युट्यूब वाहिनीवरती देखील आता बऱ्याच प्रेक्षक वर्गांनी गर्दी केली आहे. कारण का हे टेनिस बॉल क्रिकेटचे गर्दी प्रेक्षक म्हणून करतायत गर्दी. या सर्वांना बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवा, कारण का तुमच्याच वगैरे कोणतरी एका संघाला फायनलची मॅच ही दिवसा उजेडामध्ये खेळायची, याची देखील तुम्ही नोंद घ्या आणि खऱ्या अर्थाने मॅचला सुरुवात करा. सेमीफायनलची मॅच आहे, याच्या नंतरला फायनलचा दिवस. याची काय सांगाल, आज संपूर्ण दिवसभर तुम्ही जोडलात या स्पर्धेबद्दल एकंदरीत काय सांगाल, कशी वाटली ही स्पर्धा? या स्पर्धेचा विचार केलात ना तर नवीन कल्पना ही आहे, परंतु या स्पर्धेचा विचार करत असताना ग्राउंड सुद्धा आउटफील्ड सुद्धा चांगली आहे या ग्राउंडची. आणि ही स्पर्धा जर का पाहिलं ना तर एक यंग टॅलेंटना कुठेतरी संधी दिली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. निश्चित या स्पर्धेमध्ये 6 ग्रामपंचायत म्हणजे एकंदरीत विचार केला तर 20 गावांना एकत्रित आणणारी ही स्पर्धा, 20 गावांचा संपर्क वाढवणारी ही स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. आणि संपूर्ण जे मित्र परिवार आहेत ना त्यांच्या मुद्द्यामधून स्वप्नातून साकार झालेली ही स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी अथक त्यांचे प्रयत्न आणि कमी कालावधीमध्ये कोणत्या चांगल्या दर्जाची स्पर्धा कशी करावी ना या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने अगदी शिकण्यासारखं.
सिक्स GPL 2024 पर्व पहिले भव्य दिव्य आयोजन अभूतपूर्व सोहळा आणि आता दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होईल. दुसऱ्या सत्राला सुरुवात होण्याआधी आपण दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. बॉल ट्रॅक वरती जलद गतीचा गोलंदाज मृणाल बंदुगडे आपल्याला पाहून होते. पहिला बॉल तो घेऊन येईल. पहिला बॉल आडव्या पाठने पहिला फटका. कोणतीही धाव तिथे मिळत नाहीये. आघाडीला प्रारंभीची जोडी टीम पोलिसांनी कुशडे आणि कालभैरव कुशडे हा संघाची पाहणी आली ती म्हणजे एका साईडला देवा आणि दुसऱ्या साईडला कौस्तुभ. या दोन्ही खेळाडूने अगदी संपूर्ण प्रेक्षकांना इम्प्रेस केलं. चांगल्या दर्जाची बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहणी आली. परंतु समोरही आव्हान तसंच जलद गतीचा गोलंदाज ऑन अ ट्रॅक. एक्सप्रेस जोडी टाकण्यामध्ये माहेर आहे. त्याही वेळेला बॅकफूट पंच पाहायला मिळाला. भाग मिळता भागवाली रेस आणि रेस वगैरकार त्या खेळाडूने जिंकताना पाहायला मिळाली. बॉल वरती आपल्याला 2 धावा इथे मिळताना पाहायला म्हणजे संघाचं अकाउंट इथे ओपन मॅग्नेटरी पॉवर प्रति षटक. त्याचबरोबर प्रति षटकामध्ये 12च्या सरासरीने बॅटिंग करायचे. ऋषी काय सांगा या षटकामध्ये आता किती धावा घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरचा असणार आहे. पहिल्या 2 बॉलचा विचार केलात ना तर पहिल्या 2 बॉलवरती फक्त आणि फक्त 2च धावा आल्यात. मृणाल सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. या षटकात जर का विचार केलात ना तर 12+ धावा कराव्या लागणार आहेत. त्या देवा ज्या प्रकारे सकाळपासून बॅटिंग करतोय ना कुठेतरी त्याच्या बॅटला बॉल लागतोय. बॉल मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. परंतु आता त्याच्या समोर जर का पाहिलं तर मृणाल आहे. मृणाल सुद्धा चांगली गोलंदाजी करताना सातत्याने पाहायला मिळतोय. पुढचा बॉल खोलात टाकला होता. मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल येतो फिल्डर टिपतोय झेल. मृणालच्या खात्यामध्ये आणखीन विकेट. महत्वाचा डावकुऱ्या आता वाटर देवा मैदानाच्या बाहेर. ज्या पद्धतीने देवाने बॅटिंग केली होती ना मागच्या मध्ये अगदी चांगल्या एक फ्लाइंग स्टार्ट देणारा सुरुवात देणारी बॅटिंग केली होती. परंतु आता मैदानाच्या बाहेर जावं लागलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कौशिल्य गावाचा आणखीन एक सितारा माडी मंगेश बक्कम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. काल मंगेशची बॅट चांगल्या पद्धतीने बोलली होती. आज कशा पद्धतीने महत्वाच्या मॅच मध्ये बोलेल तेही आपल्याला पाहायचं. षटक क्रमांक पहिला चालू आहे. अद्यापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 2 आणि 1 विकेट. काही वेळेला आडव्या बॅटने खेळला फटका डीप मिड विकेटला प्रोटेक्शन दिलं गेलं आहे. सुशील तिथे बॉल खाली मारली एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न माडी यांचा होता परंतु कॉल तो रिफ्यूज केला गेला आणि त्याच्यानंतर मग सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत ऋषी राहिली आहे या षटकामध्ये. 4 बॉलचा खेळ झाला. संघाची धावसंख्या 3. संघाचा संघ नायक टीम कॅप्टन कौस्तुभ आता आपल्याला पाहायला मिळतील. कौस्तुभ सत्वे मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल फेस करेल. कौस्तुभने चढवलेला हा तडाखा खेळाडू येतोय. 3 खेळाडू आले होते. तिघांनाही तो कॅच तिथे मिळू शकला नाहीये. कोऑर्डिनेशन तितकेच चांगले नव्हतं. कॉल कोणीही दिला नव्हता आणि त्या कारणाने तिथे कॅच ड्रॉप झाली आणि 2 धावा आपल्याला इथे मिळताना पाहायला मिळाला. दुहेरी धावांनी टीमची धावसंख्या बरोबर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 5 आकडेवरती. ऋषभ हा 1 विकेट मैदानाच्या बाहेर गेला आणि टीमची धावसंख्या अद्यापर्यंत 5. आता मोठे फटके खेळावे लागतील. कौस्तुभ स्ट्रायकिंगकडे कौस्तुभने सुद्धा सकाळच्या सत्रापासून इम्प्रेस केलंय. पहा या वेळेला जर का विचार केलात ना तर मृणालने सुद्धा प्रभावित केलंय. पहिल्या मॅच पासून फलंदाजी असो गोलंदाजी असो दोन्ही ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने आपल्या टीमसाठी पार पाडताना पाहायला मिळतोय. सर पहिला षटकात
पहिल्या षटकाचा खेळ तर संपुष्ट झाला. त्यांची धावसंख्या धब्बावरती पाहण्यामध्ये मिळवून पोहोचली 5 या आकड्यावरती. 37 धावसंख्येचा बाटला करायचा होता. येणाऱ्या उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता 32 धावसंख्येची गरज. प्रति षटकामागे 16च्या सहाय्याने इथे बॅटिंग करावी लागणार आहे. पहिल्या षटकामुळे तसं काहीच घडलं नाहीये. त्याचं विपरीत घडताना पाहायला मिळालं आणि केवळ गोलंदाजी करत असताना मृणालने धावा खर्च केल्या 5 आणि विकेट मिळवली ती म्हणजे 1. चला टीम मीटिंग बघूया आपण. लगेच शतक सजवून घ्या आणि मॅचला खऱ्या अर्थाने सुरुवात करून घ्या. 12 बॉलचा खेळ बघूया. सेकंड लास्ट ओव्हर फार इम्पॉर्टंट असतो जेव्हा सामना तुम्ही डिपेंड करता आणि तो निर्णय आता इथे घेतला गेला. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती हा नवीन गोलंदाज सागर बोनकर आपल्याला इथे पाहायला मिळतो. यंगस्टर 12 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. आता बॅटिंग करत असताना कुलस्वामिनी कुशळे, कालभैरव, कुलस्वामिनी वारक आणि कालभैरव कुशळे या संघाला 12 बॉल 32 ची गरज. चला थोडीशी घाई करायची. याच्यानंतर आपल्याला आणखीन फायनलची मॅच महामुकाबला. त्यासाठी हा प्रेक्षक वर्ग आपल्याला मैदानाच्या चौही बाजूला पाहायला मिळतोय. 12 बॉल 32 ची गरज. पहिला बॉल वेगानं हा बॉल हाताळला गेला होता आणि त्यानंतरला स्कोअर पंचांच्या माध्यमातून दंडित केलं जात. हाईटच्या वरून गेलेला बॉल आणि व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला इथे पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्येने सुरुवात झाली आहे. 12 मध्ये 31 ची गरज आहे. या मॅच मध्ये सेमीफायनलचा महामुकाबला आपण पाहतोय. फायनल मध्ये तनिष्क एलेन बांबोली हा संघ पाहणीय. खोलवा टप्पाचा बॉल अक्षरशः खोलून काढलाय. मृणाल तिथे होते. कॅच ड्रॉप झाली आणि त्याच्यानंतर बॉल सीमारेषेच्या पार 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 चौकार. तर डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे एकदा सुखरूपरित्या पूर्ण करताना पाहायला मिळाले दोन्ही बॅटर. मैदानात विचार केलात ना तर जिकडे 37 धावांचा पाठलाग करायचा आहे ना तिकडे पहिल्या दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवरती विचार केलात ना तर 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. कुठेतरी आता धावा बनवाव्या लागतील. प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार खेळावा लागेल कारण की धाव फलकावरती धावांचा विचार केलात ना तर फक्त आणि फक्त 11 धावा. मृणालने अचूक टप्प्याची गोलंदाजी केली. दुसऱ्या षटकासाठी सागर गोलंदाजीसाठी आलेत. यावेळेला पाहिलं ना तर फुलटॉस चेंडू आणि मिस टाइम स्ट्रोक. तिकडे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल टिपलाय. फलंदाजाला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. अगदी धावसंख्या थांबली ती म्हणजे 11 या आकड्यावरती. 11ला 2 सध्याची परिस्थिती पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळेल म्हणजे अविनाश ढाकवळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी शरीराशी जरूर कमकुवत असली ना तरी या खेळाडूमध्ये बरीचशी ताकद आहे. बरंच प्रॉपर टायमिंग आहे आणि त्या टायमिंग जोरावरती तोही बॉल मैदानाच्या बाहेर मारू शकतो. नव्याने दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. षटक क्रमांक 2 चालू आहे आणि विकेट मिळवले. अद्याप बंद 3 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल या वेळेला फलंदाज बीट, यष्टीरक्षक बीट आणि बाईकच्या सोबामध्ये नशिबाच्या संजीवनी देणारा चौकार.
मॅच मध्ये बॉल सगळे बाकी असणार आहे 8 बॉल आणि 22 ची गरज हे 8 बॉल फार इम्पॉर्टंट या संपूर्ण स्पर्धेच्या वतीने फुल टॉस बॉल 8व्या बॅटने स्विंग केलाय या वेळेला एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला फॅन्टास्टिक फॅब्युलस वन बॉक्स ओव्हर द डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पार बॉल आणि आता 18ची गरज आहे अविनाशकडे ताकद आहे त्याने दाखवलं बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवलं कोलटप्पाचा बॉल अगदी डाऊन द ग्राउंड केलेला फटका ऑन द कार्पेट आपल्याला बॉल सीमारेषेच्या दिशेने जायला पाहायला मिळाला खरा फेकी पाहायला मिळाली एक धाव होती ना तिथे अगदी दुहेरीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळालं शेवटच्या बॉल वरती 2 धाव आलेत संघाची धावसंख्या पाहतोय 21 या आकड्यावरती इक्वेशन बदललंय 6 बॉल मध्ये 16ची गरज आहे सेमीफायनलची मॅच ऋषी काय सांगा 6 बॉल 16ची गरज कधी मॅच इकडे कधी मॅच तिकडे हा अविनाश मैदानात आला काय त्याच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळाले काय अविनाशने सुद्धा आज प्रभावित केलंय परंतु शेवटचं षटक हाताळण्यासाठी जर का पाहिलं ना तर अक्षरशः गोव्याला सुद्धा खेळलंय यावर्षीच्या हंगामात सुशील दाखवल गोलंदाजीसाठी आलेत पहा जर का विचार केला तर आयकॉनची भूमिका सातत्याने पार पडत असतात आणि आज जर का पाहिलं ना तर ते आयकॉन का म्हणून बाहेर खेळायला जातात ते दाखवून द्यायचंय कारण की 6 आणि 16ची गरज असणार आहे यस या खेळाडूने बरंचसं क्रिकेट बाहेर खेळलंय परंतु आज गावामध्ये खेळायचंय आपल्या या संपूर्ण विभागाला त्याला आता स्वतःला सिद्ध करण्याची एक नामी संधी निर्माण झाली आहे 6 बॉल 16ची गरज पहिला बॉल वरती अगदी आक्रमण केलं खेळाडू आहे तिथे चांगली रणनीती होती प्लॅनिंग होती परंतु प्लॅनिंग यशस्वी तिथे झाली नाहीये धावचीत मध्ये एक फलंदाज जरूर बाद गेला असता परंतु महत्वाची बाब म्हणजे या बॉल वरती एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना मान होतोय आता 5 बॉल सगळे बाकी आहे 5 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज आपण पाहतोय 5 बॉल 15ची गरज एका साईडला अविनाश जाधव अगदी यंगस्टार आपल्या इकडे विभागामध्ये खेळणारा क्रिकेटर आणि दुसऱ्या साईडला अगदी मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा क्रिकेटर म्हणजे एकाकडे अनुभव आहे एकाकडे बरंचसं टॅलेंट आहे आता कोणता खेळाडू इथे आपली बाजी मारेल ना ते पाहायचं षटकातील पुढचा बॉल 5 बॉल 15ची गरज हाफ ट्रॅकर या वेळेला पाठीमागच्या दिशेने गेलेला बॉल बांध होतोय फाईन लेगच्या दिशेने गेलेला बॉल एक धाव घेतली दुहेरीचा प्रयत्न असणार आहे दुहेरीच्या प्रयत्नामध्ये यष्टी रक्षक करते थोडीशी चूक आणि थोडीशी चूकही आता आपल्याला फार महत्वाची असणार आहे एक धाव इथे फार महत्वाची आहे हा आयुष्यामध्ये तुम्ही किती पैसा कमवला याला तितकंच महत्व नाही त्यामधलं तुम्ही किती वाचवला ना त्यात फार इम्पॉर्टंट असतं आणि तसंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं ज्यावेळेला तुम्ही किती धावा बनवल्या त्याच्यापेक्षा आता किती धावा वाचवताय ते फार इम्पॉर्टंट आहे संघाची धावसंख्या 24 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 13 धावसंख्येची गरज त्या मॅच मध्ये आपण पाहतोय वेळेला फटका मिस टाइम स्ट्रोक योगेश बक्कम बॉलच्या खाली टिपलाय संपलाय अविनाश ढाकवळचा खेळ महत्वाच्या श्रेणी महत्वाची विकेट बाकी संघ मालक आता स्वतःवरती जबाबदारी घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात रुपेश वारेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला 3 बॉल मध्ये 13ची गरज त्याला इथे आता वेळ मिळणार नाहीये होणारा प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवावा लागेल
पुढे आले त्याही वेळेला आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, पायांचा वापर केला गेला होता, परंतु त्याही नंतर टायमिंग नाही करू शकले. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पण पाहतोय. 2 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 12 धाव संख्येची गरज, म्हणजेच येणारे पुढचे 2 बॉल मैदानाच्या बाहेर पाठवावे लागणार आहेत. 2 बॉल 12 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. मंगेश बक्कम कुशमी गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आता स्ट्रायकिंग एंडवरती, दुसरा तिलोरे गावाला बिलॉंग करणारा सुशील डाकवल बॉन ट्रॅक वरती आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळतोय. चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये आणि तेच व्हेरिएशन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. ऋषी 2 बॉल 12ची गरज होती, व्हेरिएशन किती इम्पॉर्टंट होतं ते दाखवून दिलं सुशीलने. सातत्याने सुशील व्हेरिएशन मध्येच गोलंदाजी करतो, परंतु इथे सिच्युएशन वेगळी असल्या कारणाने तो वेगात गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. त्याचबरोबर फायनलच्या मॅच साठी कन्स्टेबल मामलेल्या प्रसंगाचा कापडा लगेचच पाठवा. मान्यवर शुभादान पण करणार टॉस. खोलवा टप्प्याचा बॉल आणि अशा पद्धतीने टीम साले ग्रामपंचायत टीम इंटू द फायनल मध्ये प्रवेश निश्चित करताना पाहायला मिळाला. वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन टीम साले ग्रामपंचायत.